हतकल्पभूरुहतया पुनश्च भाजितकल्पकल्पतरुरोहणाय यः हलसंस्कृतो लहरिभिः समन्ततः सकरीशराशिरपि सांद्रशैवलैः। यः म्हणजे जो समुद्र, हृतकल्पभूरुहतया, हृत म्हणजे ज्याच्याकडून हरण केले गेलेले आहे, कल्पभूरुह म्हणजे कल्पवृक्ष, पुनश्च म्हणजे परत, भाजित कल्प, भाजित म्हणजे हृत म्हणजे अपहरित केलेला, कल्प म्हणजे सदृश, कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष, रोहणाय म्हणजे लावण्यासाठी, लहरीभिः म्हणजे लाटांनी, समंततः म्हणजे सर्वत्र, हलसंस्कृतः म्हणजे हलाने नांगराने, संस्कृत म्हणजे कर्षण केलेले आहे, म्हणजेच नांगरलेले आहे, सांद्रशैवलैः म्हणजे घन अशा शेवाळांनी, सकरीशराशिरपी म्हणजे शुष्क अशा शेणखताने, त्याच्या समूहाने देखील. समुद्रात वारंवार उद्भवणारे तरंग, लाटा आणि त्यातील दाट असे शेवाळ याची तुलना, याची उत्प्रेक्षा करत असताना नारायणाचार्य सांगतात, समुद्र हा जणू एक शेतकरीच आहे. पूर्वी समुद्रमंथनाच्या वेळी या समुद्रातून जो कल्पवृक्ष बाहेर आला होता, त्या कल्पवृक्षाला देवता घेऊन गेले. त्यामुळे व्याकुळ झालेल्या समुद्राने आणखीन एक कल्पवृक्ष आपल्यातून उगवावा म्हणून त्या तरंगरूपी लाटारूपी नांगराने ज्याप्रमाणे शेतकरी शेत नांगरतो त्याप्रमाणे आपले क्षेत्र जणू नांगरले. एवढेच नाही तर ज्याप्रमाणे शेतीला खताची गरज असते, शेणखताची गरज असते, त्या शेणखताच्या रूपाने जणू काही आत असलेले दाट शेवाळच त्याने सर्वत्र पसरले.